बिरदेव सिद्धप्पा डोने महाराष्ट्रातल्या छोट्याशा कुटुंबातील मेंढपाळ कुटुंबातील एक विद्यार्थी जो UPSC मधून IPS होतो, 551वी रँक मिळवतो, कुटुंबाच्या हालाकीच्या असणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करत तो हे यश संपादन करतो. आपण त्याचं कौतुक तर केलंच पाहिजे. याच निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक संदेश पण मी देऊ इच्छितो. आजूबाजूला बघत असताना, आजूबाजूला काही विद्यार्थी, काही तरुण वर्ग यांच्याकडे बघत असताना, त्यांचं निरीक्षण करताना एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की आपल्या आजूबाजूला असणारे जे विद्यार्थी आहेत ते मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. 7-7, 8-8, 10-10, 12-12 तास त्यांचा स्क्रीन टायमिंग असतो. पालकांनी पण त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण काय होतं, हे मुलं मोबाईलच्या आहारी जातात, मोबाईल वापरतात, 8-8, 10-10 तास मोबाईल वापरतात. त्यामुळे अभ्यासात यांचं लक्ष लागत नाही आणि ते त्यांच्या ध्येयापासून वंचित राहतात. तर पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यांचं मोबाईल चेक करा, स्क्रीन टायमिंग चेक करा, मोबाईल किती वेळ वापरतात, अभ्यास किती वेळ करतात, या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण पाठीमागचे काही रँकर्स बघितले, UPSC रँकर्स असतील, JEE नेटचे टॉपर असतील, तर त्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू बघितले असता एक गोष्ट सगळ्यांमध्ये कॉमन आढळते, ती म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मागच्या बऱ्याचशा काही दिवसांपासून आम्ही मोबाईल वापरला नाही, मोबाईलला हातही नाही लावला, एवढा सगळा त्याग करून त्यांनी अभ्यास केला आणि त्या रँक मिळवल्या. आपल्या मुलाचं भविष्य हे उज्ज्वल तुम्हाला बघायचं असेल तर आज त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या.